श्रावण चालू होत आहे आणि त्यापूर्वी आपल्याकडे सगळ्यांकडेच झणझणीत असा बेत होतच असतो. मस्त असा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आणि त्यासोबत सुक्क मटण आणि जिरा राईस अशी संपूर्ण थाळी असल्यानंतर आपल्याला आणखीन काय हवं. आपण 6 जणांना पुरेल एवढा तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क मटण बनवलेलं आहे. आणि हे बनवताना जे काही साहित्य वापरले त्याचं पूर्ण प्रमाण आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आमच्या साहेबांनी 1 किलो मटण आणून दिलेलं आहे आणि तांबडा पांढरा रस्सा बनव असं सांगितलेलं आहे. तर पहा, 1 किलो मटणासाठी आपण आता फोडणी करणार आहोत. तर या ठिकाणी 4 ते 5 पळ्या एवढं तेल घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये फोडणी करणार आहोत. त्यापूर्वी मी मटण छान असं बारीक कट करून घेतलं, त्यानंतर स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेलं आहे आणि बाकीची सगळी पूर्वतयारी सुद्धा करून घेतलेली आहे. तर पहा, तेल तापल्यानंतर आपण यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे. आता त्यावर आपण 2 वाटी एवढा कांदा घातलेला आहे. तर बारीक कट केलेला कांदा, 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत. तर पहिल्यांदा कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे. गुलाबी रंग यायला लागला की आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 2 चमचे एवढी आलं लसूण पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत. आता ही पेस्ट सुद्धा छान तेलासोबत आणि कांद्यासोबत परतून घ्यायची. आता आपल्याला यामध्ये मटण घालायचं आहे. तर त्यापूर्वी मी यामध्ये हळद घालणार आहे. तर अर्धा चमचा एवढी हळद मी घालणार आहे. जर पांढऱ्या रश्श्याला तुम्हाला एकदम पांढरं ठेवायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही मटण शिजवताना अजिबात सुद्धा हळद घालू नका, म्हणजे पांढरा रस्सा बनवताना याचा स्टॉक आपल्याला वापरता येईल. तर मी आता हळद घातलेली आहे आणि हाच स्टॉक मी पांढरा रस्सा बनवण्यासाठी सुद्धा वापरणार आहे. तर पहा, हळद चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यावर आपण धुवून ठेवलेलं मटण घालायचं आहे. तर मोठे मोठे पीसेस पहिल्यांदा घालूया आणि त्यानंतर आपण छोटे पीसेस घालूया. तर मटण एकदम गुलाबी रंगाचं असेल तर ते कोवळं असतं आणि ते शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर पहा, आपण आता पहिल्यांदा हे छान परतून घेऊया आणि आता आपल्याला यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर 1 चमचा मीठ आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे. तर मी सर्व मेजरमेंट्स आपल्या नेहमीचे पोहे खाण्याचे चमचे आहेत त्याच्याने सांगत आहे. तर पहा, मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे, एकदम हाय फ्लेम ठेवायची नाही. तर आता छान आपलं मटण परतून झालेलं आहे. यावर झाकण ठेवूया आणि आता आपल्याला मीडियम गॅस ठेवून या झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे. तर आपण हे मटण कुकरला न शिजवता आपण पातेल्यामध्ये शिजवून घेत आहोत. तर अशा प्रकारे शिजवलेलं जेव्हा मटण असतं तेव्हा त्याचा जो रस्सा असतो त्याला टेस्ट छान येते आणि मटणही आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये शिजवता येतं. तर पहा, आता पाणी ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत. वाफ छान आलेली आहे आणि ताटलीमधलं पाणी जेव्हा गरम होतं तेव्हा तेच पाणी आपण मटणामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा आपण हे संपूर्ण हलवून घ्यायचं आहे. एकदम तळातून सर्व मटण हलवून घ्यायचं, म्हणजे खाली ते लागत नाही. आता परत आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि त्यामध्ये परत 1 पेलाभर पाणी आपण घातलेलं आहे. तर असं आपण 3 वेळा 3 पेले पाणी गरम करून यामध्ये घालायचं आहे आणि पूर्णपणे मटण आपल्याला असंच शिजत ठेवायचं आहे. फ्लेम आपण मीडियम ठेवायची, एकदम लो ठेवायची नाही किंवा एकदम हाय सुद्धा ठेवायची नाही. आता दुसऱ्यांदा हे पाणी छान उकळी आलेलं आहे आणि आतलं मटण सुद्धा छान शिजायला लागलंय. तर वरचं ताटलीचं पाणी आपण परत याच्यात ओतलेलं आहे. परत एकदा याला आपण हलवून घेऊया आणि परत एकदा आपण थाळीमध्ये पाणी ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला मटण शिजण्यासाठी साधारणपणे 25 मिनिटं तरी लागतात आणि आपण मटण याच पद्धतीने शिजवून घेणार आहोत. तर पहा, छान अशी उकळी आली की परत एकदा पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर ही संपूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला क्लिअरली सांगत आहे, कारण जेवढं मटण आपण व्यवस्थित शिजवून घेतो तेवढंच त्याला टेस्टही सुंदर येते आणि टेक्स्चरही आपलं छान राहतं. तर पहा, आता हाडापासून मटण वेगळं होत आहे, म्हणजे आपलं मटण हे व्यवस्थित शिजलेलं आहे. यापेक्षा जास्त शिजवून घेण्याची गरज नाही, कारण आपण रश्श्यामध्ये सुद्धा याला थोडा वेळ शिजवत असतो. तर आता आपलं मटण छान शिजलेलं आहे. आपण स्टॉक वेगळा करणार आहोत आणि मटणाचे पीसेस वेगळे करून घेणार आहोत, कारण आपल्याला यापासून सुक्क मटण, पातळ रस्सा म्हणजे तांबडा रस्सा आणि उरलेल्या स्टॉक मधून आपल्याला पांढरा रस्सा सुद्धा बनवायचा आहे. तर यामध्ये स्टॉक कमी पडू नये म्हणून मी 2 पेले पाणी गरम करून घातलेलं आहे
आता आपल्याला हा संपूर्ण स्टॉक बाजूला करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी थोडे थोडे करून पीसेस सगळे काढून घेणार आहे आणि पातेल्यामध्ये हा पूर्णपणे अळणी रस्सा असाच ठेवून देणार आहे. आणि आपण आता पुढच्या प्रोसिजरला लागणार आहोत. म्हणजेच आपल्याला तांबडा पांढरा रस्सा बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सुकं मटण सुद्धा बनवायचं आहे. तर या ठिकाणी पहा, सगळे पीसेस वेगळे करून झाल्यानंतर आपला भरपूर स्टॉक असा शिल्लक आहे. तर इतपत स्टॉक आपल्याला लागणार आहे आणि आपण आता पहिल्यांदा सुकं मटण करून घेऊया आणि नंतर तांबडा पांढरा रस्सा बनवून घेणार आहोत. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कुकरला 7 ते 8 शिट्ट्यांमध्ये मटण शिजवून घेऊ शकता आणि वेळ असेल तर अशाच पद्धतीने शिजवून घ्या. तर टेस्टमध्ये खूप फरक पडतो. तर सुकं मटण बनवण्यासाठी आपल्याला साहित्य पाहूया काय काय लागणार आहे. तर या ठिकाणी अर्धा ओला नारळ घेतलेला आहे. त्याच सोबत आपल्याला 4 कांदे चिरून घ्यायचे आहेत. उभे चिरलेले कांदे घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण घ्यायचं आहे. 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता त्याच सोबत आपण गरम मसाला पाहूया. तर दालचिनीचे छोटे छोटे 2 पीसेस घेतलेले आहेत. त्याच सोबत 8 ते 10 लवंगा घेतलेल्या आहेत. 7-8 मिरी आणि 7 ते 8 वेलच्या घ्यायच्या आहेत. तर हा गरम मसाला आपल्याला एवढा प्रमाणामध्ये लागणार आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला कच्चं वाटून घ्यायचं आहे. भाजण्याची गरज नाही. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण ओला नारळ आणि त्यासोबत आलं लसूण घालायचं आहे आणि यासोबत आपल्याला जो कच्चा गरम मसाला आपण काढून ठेवला होता तो सुद्धा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि एकदम बारीक असं पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्याचे पीसेस मोठे राहत नाहीत, छान असं व्यवस्थित वाटलं जातं. तर पहा, या ठिकाणी आपलं आता खोबरं वाटून झालंय. यावरतीच आपण आता कांदा घालूया आणि कांदा सुद्धा या संपूर्ण मसाल्यासोबत वाटून घ्यायचा आहे. तर हे वाटण करताना आपण यामध्ये 1 वाटी एवढं पाणी घालायचं, म्हणजे छान अशी स्मूथ आपली पेस्ट तयार होते. तर पहा, सुक्या मटणासाठीचा आपला मसाला वाटून झालेला आहे. यामध्ये टोमॅटो वगैरे अजिबात वापरायचं नाही. तर हा असा पांढरा मसाला आपला तयार होतो. तर आता फोडणी घालूया. त्यासाठी 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल आपण कढईमध्ये घ्यायचं आहे. तर हा कच्चा मसाला आपल्याला फ्राय करण्यासाठी साधारणपणे 15 मिनिटं तरी लागतात. आपण मीडियम फ्लेम ठेवूनच हा संपूर्ण मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं असतं. तर त्यासाठी पहा, पहिल्यांदा आपण हिंग टाकलेला आहे. त्यानंतर वाटून ठेवलेला मसाला घालायचा आहे. तर या प्रमाणात आपण ग्रेव्ही करणार आहोत छानशी मटणासाठी. त्यामुळे एवढा मसाला आपल्याला लागणारच आहे. तर आता व्यवस्थित असं परतवून घेऊया आणि याला मीडियम फ्लेमवरतीच आपण असंच परतत राहणार आहोत. म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मसाला लवकर परतून व्हावा यासाठी आपण यामध्ये आता 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. मीठ घातलं की मसाला लवकर असा भाजला जातो आणि आपण आता 2-3 मिनिटं आणखी याला भाजून घेऊया. आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. छान मसाल्याला असं तेल सुटायला लागलंय, तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे छान असा तांबूस रंगावर मसाला भाजला गेला की पुढचे आपण पावडर मसाले मिक्स करूया. तर मी 3 टेबलस्पून एवढं यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजे बेडगी मिरचीची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा आपण घरगुती लाल मसाला घालणार आहोत. तर यामध्ये आपण काळा मसाला अजिबात वापरायचा नाही, म्हणजे याला टेस्ट एकदम वेगळी येते. कारण आपण यामध्ये गरम मसाले वापरलेले आहेत. तर त्या गरम मसाल्याची चव ही संपूर्णपणे मसाल्यांमध्ये उतरलेली असते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कांदा लसूण किंवा कुठलाही काळा मसाला वापरण्याची अजिबात गरज नाही. तर ही फक्त लाल पूड आहे. तर लाल पूड आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. मसाला छान पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. तर पहा, या प्रकारे आणखी 1 ते 1.5 मिनिट आपण मसाला परतत राहणार आहोत. म्हणजे परत हा जो तांबूस रंग आहे त्याला छान यायला सुरुवात होते. आता आपण जे पीसेस काढून ठेवले होते मटणाचे ते यामध्ये घालायचे आहे. सुक्क करताना आपण शक्यतो जास्त प्रमाणामध्ये मऊ पीसेस घालायचे आहेत आणि त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता परत एकदा आपण याला छान परतून घेऊया. तर पूर्ण आपण अशी छान ग्रेव्ही तयार करत आहोत मटणासाठी. तर हे पूर्ण ग्रेव्ही आपण या पीसेसला लावून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला मटन स्टॉक घालायचा आहे. तर जो आपण पिवळा रस्सा काढून ठेवलेला असतो त्याच्यातला फक्त 1 वाटीभर रस्सा आपण याच्यामध्ये घालणार आहोत. कारण अगदीच मटण ड्राय व्हायला नको, त्यासाठी आपण याच्यातला फक्त 1 वाटी एवढा पिवळा रस्सा यामध्ये घातलेला आहे. तर आता परत एकदा संपूर्ण असं व्यवस्थित ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे.
आणि परत एकदा आपण याला लो फ्लेमवरती झाकण ठेवून असंच 10 ते 15 मिनिटं शिजत ठेवणार आहोत. जर तुम्हाला ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा अजून पिवळा स्टॉक घालू शकता आणि या प्रकारे आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तर या प्रकारे पहा आपलं आता मटण तयार झालेलं आहे, म्हणजे सुक्या मटणाची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तर मटण शिजताना आपण मीठ घातलं होतं, तर त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला अर्धा चमचा मीठ यामध्ये घालायचं आहे. आता आपण याला झाकून ठेवणार आहोत आणि 10 मिनिटं आपण लो फ्लेमवरती छान शिजू द्यायचं, म्हणजे संपूर्ण मसाले हे मटणामध्ये छान मुरले जातात आणि याला छान असा कट सुद्धा यायला सुरुवात होते. तर पहा 10 मिनिटं झाल्यानंतर व्यवस्थित असं याला लाल रंगाचा कट असा सुटलेला आहे, म्हणजे तेल सुटायला सुरुवात होते. या पद्धतीने आपल्याला हे सुकं मटण शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली सुक्या मटणाची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि या प्रकारे पहा आपले आता सुक्कं मटण तयार झालेलं आहे. झाकून ठेवूया आणि आपण आता तांबडा रस्सा बनवायच्या तयारीला लागूया. तर तांबडा रस्सा बनवण्यासाठी मसाले पाहूया आपल्याला काय काय लागणार आहे. तर या ठिकाणी सुकं खोबरं घेतलेलं आहे. एक वाटीवरून सुकं खोबरं घ्यायचं आहे जर खोबऱ्याचा किस घेणार असाल तर. त्यासोबत एक टोमॅटो मध्यम आकाराचा कट करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला कांदा घ्यायचा आहे, तोही स्लाइस करून. त्याचसोबत धने घ्यायचे आहेत 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून एवढे तीळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गरम मसाल्यामध्ये दालचिनी आणि लवंग घेतलेली आहे. अर्धा इंच दालचिनी आणि 7-8 लवंगा आपण घेतलेल्या आहेत. आलं लसूण सुद्धा यामध्ये घ्यायचं आहे. तर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आपण अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आता हिरवी कोथिंबीर सुद्धा कट करून घ्यायची आहे, कारण मसाल्यामध्ये वाटण्यामध्ये आपल्याला ती घालायची आहे. तर आता हा संपूर्ण मसाला पहिल्यांदा आपण भाजून घेणार आहोत, म्हणजेच फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये पुरेसं असं तेल घ्यायचं, 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल तापवून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सुकं खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे. तांबूस रंग येऊपर्यंत आपल्याला सुकं खोबरं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला आता कांदा भाजायचा आहे. तर कांदे या ठिकाणी मध्यम आकाराचे 4 घेतलेले आहेत. कांदा सुद्धा आपल्याला छान गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असतानाच आपण यासोबत धने सुद्धा छान फ्राय करून घ्यायचे आहेत. तर 2 टेबलस्पून एवढे धने आपण यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर आपण जो गरम मसाला काढून ठेवला होता, दालचिनी आणि लवंग, ते सुद्धा या कांद्यासोबतच आपण फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे या गरम मसाल्यांची टेस्ट ही कांद्यामध्ये व्यवस्थित उतरते. आता पहा आपले 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. कांदा छान असा तांबूस पडलेला आहे. तर इथपर्यंत व्यवस्थित असा कांदा फ्राय करून घ्यायचा आणि आता काढून घेऊया आपण. आता आपल्याला या मसाल्यामध्ये तीळ घालायचे आहेत. तर तीळ कच्चे न घालता व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. एका कडल्यामध्ये मी तीळ भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच आपण मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहेत. आता हा संपूर्ण मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण याला बारीक करायचं आहे. बारीक करताना पहिल्यांदा आलं लसूण आणि सुकं खोबरं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण कांदा यामध्ये घालणार आहोत. आता आपण यामध्ये कांदा मिक्स करूया, म्हणजे फ्राय करून ठेवलेले सगळेच मसाले यामध्ये मिक्स करायचे आहेत. त्यासोबत टोमॅटो सुद्धा यामध्ये घ्यायचा आहे वाटण्यासाठी आणि यामध्ये आपण आता अर्धा पेला एवढं पाणी घालणार आहोत, म्हणजे आपला हा मसाला व्यवस्थित असा ग्राइंड होतो, एकदम अशी पेस्ट तयार होते. परत आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून बारीक करून घेऊया. तर पहिल्यांदा मसाला वाटताना कोथिंबीर घालायची राहून गेली होती, त्यामुळे मी नंतर थोडीशी कोथिंबीर घालून याला बारीक करून घेतलेला आहे. तर पहा मसाला वाटून झालेला आहे. आता आपण छानपैकी तांबड्या रस्स्याची फोडणी करणार आहोत. तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे. तर यामध्ये पहिल्यांदा तमालपत्र फ्राय करून घ्यायचे आहेत. 3 ते 4 छोटी छोटी तमालपत्र आहेत, त्यामुळे 4 घातलेली आहेत. आता यावर आपण जो वाटून ठेवलेला मसाला आहे तो घालूया आणि तो सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता 3 ते 4 मिनिटं मसाला छान परतून झाला की याला तेल सुटायला सुरुवात होते. तर पहा या पद्धतीने आपण मीडियम फ्लेम ठेवून संपूर्ण मसाला छान परतून घेतलेला आहे. तेल सुटायला लागलं की आपण यामध्ये पावडर्ड मसाले मिक्स करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला आता कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे आणि त्यासोबत आपल्याला घालायचा आहे छानपैकी लाल तिखट.
तर हे बेडगी मिरचीचं 1 टेबलस्पून एवढं तिखट आहे आणि त्यासोबत आपण 2 टेबलस्पून एवढा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला आणि लाल पूड असंही वापरू शकता, किंवा कोणत्याही कंपनीचा जर तुम्ही कांदा लसूण मसाला या ठिकाणी वापरला तरीही चालेल. तर आता पहा मसाले मिक्स करून झालेले आहेत. आता यावर आपण शिजलेलं मटण घालायचं आहे. तर मटणाचे जे मोठे पीस आपण शिजवून बाजूला काढून ठेवले होते ते पहिल्यांदा यामध्ये घालायचे आहेत. जेवढे पण आपले हाडाचे पीसेस असतात ते आपण रश्श्यामध्ये घालणार आहोत. तर हा आपला तांबडा रस्सा तयार करत आहोत. त्यासाठी मोठे मोठे पीसेस मी काढून ठेवले होते, तर ते आपण यामध्ये घातलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये स्टॉक सुद्धा घालायचा आहे, म्हणजेच पिवळा रस्सा सुद्धा घालायचा आहे. तर पहिल्यांदा व्यवस्थित असे मसाले परतून झाले की यामध्ये आता आपल्याला पिवळा स्टॉक घालायचा आहे. 2 ते 3 कप एवढा पिवळा स्टॉक मी यामध्ये घातलेला आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. तर आता मी मिक्सरचं भांडं सुद्धा यामध्ये विसळून घातलेलं आहे, कारण मिक्सरच्या भांड्याला सुद्धा भरपूर मसाला होता. तांबडा रस्सा हा जनरली पातळच असतो, त्यामुळे आपण यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे. जर स्टॉक शिल्लक असेल जास्तीचा तर तुम्ही स्टॉक यामध्ये घालू शकता. जर नसेल तर गरम पाणी घातलं तरीही चालेल. मी 2 कप एवढं गरम पाणी करून यामध्ये घातलेलं आहे. असं आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे. आता यामध्ये 1 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता हे संपूर्ण व्यवस्थित असा रस्सा मिक्स करून घेऊया आणि या रश्श्याला आपल्याला 10 मिनिटं व्यवस्थित असं उकळत ठेवायचं आहे. जेवढा हा रस्सा छान उकळेल तेवढाच याला कट चांगला सुटतो आणि टेस्टही मस्त येते, कारण मटन स्टॉक आणि त्याच्यातलं मटनही त्यामध्ये शिजत राहतं आणि पूर्ण मटणाची टेस्ट ही रश्श्याला छान अशी उतरते. तर पहा वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता 5 ते 7 मिनिट आपला रस्सा उकळत आहे, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकताय वरच्या बाजूला असा रश्श्याला छान कट आलेला आहे. तर असा कट असलेला रस्सा आपल्याला तांबडा रस्सा म्हणून सर्व करायचा असतो. आता आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे, तर पांढऱ्या रश्श्यासाठी मी या ठिकाणी 1 संपूर्ण नारळ असा बारीक करून घेत आहे. तर पहिल्यांदा नारळ फोडून त्याचे छान छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. आता आपण याला पहिल्यांदा पाणी न घालता बारीक करायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा पूर्णपणे दूध आपण काढून घेणार आहोत. तर पांढऱ्या रश्श्यासाठी आपल्याला या ठिकाणी नारळाचं दूध वापरायचं आहे. तर याप्रमाणे मी पहिल्यांदा नारळाचं दूध काढून घेतले. आता हा वाटलेला नारळ आपण एका कपड्यावरती घेऊया आणि पूर्णपणे याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे छान असं कॉटनच्या कपड्यामध्ये संपूर्ण वाटलेलं खोबरं काढून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने दाबून असं आपण पिळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातलं संपूर्ण दूध असं निघून येतं. तर याला आपण नारळाचं एक्स्ट्रॅक्ट म्हणू शकतो. तर पहिलं जे काढलेलं दूध असतं ते छान असं घट्टसर असतं आणि परत उरलेलं आपण चोथा बारीक करून घेतला तर तो थोडासा पातळ असा येतो. तर आपल्याला जे एक्स्ट्रॅक्ट आहे तेच वापरायचं आहे, म्हणजे नारळाचं दूध आपल्याला पांढऱ्या रश्श्यासाठी अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि हेच आपल्याला वापरायचं आहे. तर मी 2 वेळा या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य सुद्धा मिक्स करायचं आहे. आता नारळाचं दूध काढून झाल्यानंतर आपण आता पाहूया आपल्याला पांढऱ्या रश्श्यासाठी काय काय लागणार आहे. 1 वाटी काजू, 1 चमचा खसखस, 1 चमचा मगज आणि आपल्याला 1 चमचा तीळ हे संपूर्ण आपल्याला 7 ते 8 तास भिजवून घ्यायचं आहे. तर मी हे रात्रीच भिजत घातलं होतं आणि त्यानंतर आपण याला वाटून घेणार आहोत. तर हे संपूर्ण साहित्य छान भिजल्यानंतर मऊसूद असं वाटलं जातं, त्यासाठी आपण याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे. आता आपण हे संपूर्ण साहित्य भिजल्यानंतर वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम छान अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे आणि ही झालेली पेस्ट आपण आता आपल्या नारळाच्या दुधामध्ये मिक्स करणार आहोत. तर पहा एकदम स्मूथ अशी पेस्ट वाटून घ्यायची, कुठलेही मोठे कण राहणार नाही त्याची काळजी घ्यायची. आणि हे जे नारळाचं दूध आहे आता एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण वाटून ठेवलेली पेस्ट सुद्धा मिक्स करूया. तर हे संपूर्ण आपल्या पांढऱ्या रश्श्यासाठीची तयारी चालू आहे आणि पांढऱ्या रश्श्यासाठी आपल्याला याच पद्धतीनं संपूर्ण असं नारळाचं दुधामध्ये सगळे बाकीचे मसाले मिक्स करून घ्यायचे असतात. तर यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला आता हा रस्सा थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये आता
पिवळा स्टॉक मिक्स करणार आहोत. तर जे मटण आपण शिजवून ठेवलेलं असतं त्याचा जो स्टॉक काढून ठेवलेला असतो तो पिवळा स्टॉक याच्यामध्ये घालायचा आहे. जर तुम्हाला पांढरा रस्सा एकदम पांढरा बनवायचा असेल तर पिवळा स्टॉक करताना अजिबात सुद्धा हळद घालायची नाही. हळद न घालताच मटण शिजवून घ्यायचं, म्हणजे आपला पिवळा रस्सा हा पांढरा राहतो आणि त्यामुळे आपल्या पांढऱ्या रश्श्याला छान असा पांढरा कलर येतो. तर या ठिकाणी मी पिवळा रस्सा मिक्स करत आहे, कारण मी मटण शिजताना हळद घातली होती. त्यामुळे आता हाच आपल्याला स्टॉक यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने पहा, पांढऱ्या रश्श्याची आपली संपूर्ण तयारी आता झालेली आहे. आता फक्त याला आपण फोडणी घालून घेणार आहोत. पांढऱ्या रश्श्याच्या फोडणीसाठी आपल्याला तूप घ्यायचं आहे. मोठ्या पातेल्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे आणि काही खडे मसाले यामध्ये घालायचे आहेत. खडे मसाले घालताना आपण तमालपत्र घातलेले आहे, त्यानंतर दालचिनी आणि लवंग घालायचे आहे, 3-4 लवंगा आणि 1 इंच दालचिनी, त्यानंतर 7-8 मिरे घालायचे आहेत, त्याचबरोबर चक्री फुलं 4 घालायचे आहेत. आता हे संपूर्ण गरम मसाले व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जो काही पांढऱ्या रश्श्याचं मिक्सिंग करून ठेवलं होतं, म्हणजेच नारळाच्या दुधामध्ये स्टॉक मिक्स करून ठेवला होता, तो यावर घालायचा आहे. आता व्यवस्थित याला उकळी काढणार आहोत. पहिल्यांदा मिक्स करून घेऊया आणि याला 2 ते 3 मिनिटं आपण स्लो गॅस करून उकळत ठेवायचं आहे. तर चवीसाठी आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालूया. तर उकळत असताना आपण मीठ घालायचं नाही, कारण हा पांढरा रस्सा फुटण्याची शक्यता असते, कारण यामध्ये आपण नारळाचं दूध वापरलेलं आहे. तर यासाठी आपण पहिल्यांदा याला मीठ न घालताच उकळून घ्यायचं आहे. तर पहा, मी स्टॉकमध्ये हळद घातल्यामुळे आपल्या पांढऱ्या रश्श्याला थोडासा पिवळा रंग आलेला आहे. तरीही काही हरकत नाही, याची टेस्ट अजिबातच बदलत नाही. टेस्ट अगदी अप्रतिम अशी येते. आपण हळद घातलेली असो किंवा नसो त्याने काहीच फरक पडत नाही. पांढऱ्या रश्श्याची टेस्ट ही त्याला येतेच. तर या प्रकारे पहा, मस्त असा आपला आता रस्सा उकळत आहे. एक उकळी फुटल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा एवढी साखर घातलेली आहे. त्याचसोबत आपल्याला आता 1 चमचा एवढं मीठ सुद्धा घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर या रश्श्याला जास्त वेळ उकळत ठेवायचं नाही, म्हणजे हा रस्सा जास्त फुटत नाही. तर चवीप्रमाणे मीठ घालून झालं की आपण आता याला फक्त एक उकळी काढूया आणि आपला पांढरा रस्सा सुद्धा आता तयार आहे सर्व करण्यासाठी. आता पांढरा रस्सा तर तयार झालाय. आपण आता जिरा राईस कसा करायचा ते पाहूया. तर जिरा राईस करण्यासाठी मी बासमती तांदूळ वापरलेला आहे, जो आपण बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी वापरतो तशा प्रकारचा तांदूळ घ्यायचा आहे. 2 वाटी तांदूळ मी पहिल्यांदाच धुवून ठेवलेला आहे. आता कुकरमध्ये डायरेक्ट आपण जिरा राईस फोडणी घालणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये मी 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये तमालपत्र घातलेलं आहे. आता 1 चमचाभर आपण जिरे घालूया यामध्ये आणि जिरे घातले की आपण जिरे तडतडू द्यायचे आहेत आणि त्यानंतरच धुवून ठेवलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे. आणि आता तांदूळ आपण व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. तर तांदूळ परतून होईपर्यंत आपण एका बाजूला गरम पाणी करायला ठेवायचं आहे. जेवढी वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट, म्हणजे 4 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. पहिल्यांदा व्यवस्थित तांदूळ परतून झाले की मग आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता गरम पाणी घालण्यापूर्वी 1 चमचाभर मीठ घालूया, म्हणजे मीठ सुद्धा संपूर्ण असं तांदळाला व्यवस्थित लागलं जातं. आणि आपण परतून घेऊया एकदा तांदूळ आणि त्यानंतरच आपण यामध्ये गरम पाणी घालूया. आणि आता गरम पाणी सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण तांदूळ व्यवस्थित असे हलवून घ्यायचे तळातून आणि त्यानंतर आपण याला 2 मिनिटासाठी उकळत ठेवणार आहोत. आपली फ्लेम ही हाय ठेवायची, म्हणजे पाणी पटकन उकळलं जातं. तर या प्रकारे पहा, छान अशी उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये आता झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर या प्रकारे आपला जिरा राईस सुद्धा तयार झालेला आहे. तर आपण आता मटण थाळी सर्व करूया. त्यासाठी एका वाटीमध्ये तांबडा रस्सा सर्व केलेला आहे, एका वाटीमध्ये सुक्क मटण घेतलेलं आहे, त्याचसोबत आपण एका वाटीमध्ये जिरा राईस सुद्धा घेतलेला आहे. तर या प्रकारे संपूर्ण अशी मटण थाळी आपल्याला वाढून होत आहे. आता या ठिकाणी आपण पांढरा रस्सा गरम करायला ठेवलेला आहे. तर पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा गरमागरमच सर्व करायचा सर्व करत असताना. तर पहा, पांढरा रस्सा सुद्धा मी यामध्ये आता ठेवलेला आणि मटणासोबत दही कांदा आणि लिंबू तर आलंच, त्यासोबत आपण आता चपात्या सर्व करूया. तर 2 चपात्या आपण यामध्ये वाढून द्यायच्या आहेत. या प्रकारे आपली संपूर्ण मटण थाळी आता वाढून झालेली आहे. अहो, पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना. मग बघताय काय, लगेच बनवायला घ्या तांबडा पांढरा रस्सा आणि अशा प्रकारे बनवलेला मऊ लुसलुशीत सुक्क मटण आणि सोबतच जिरा राईस.
मस्त असा कोल्हापुरी बेत आपला तयार झालेला आहे आणि खूप कमी वेळामध्ये तयार होतो. तर पहा आपल्या रश्श्याला किती छान असा रंग आलेला आहे. तांदूळ सुद्धा इतका मोकळा आणि सळसळीत असा छान असा भात तयार झालेला आहे. त्यासोबत पांढरा रस्सा तर बोलायला नको, टेस्टच करायला हवी. तुम्ही सुद्धा बनवून पहा तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्कं मटण आणि तुमची सुद्धा गटारी याच पद्धतीने एन्जॉय करा मस्तपैकी. कशी वाटली ही मटण थाळी जरूर कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. कशी वाटली ही कोल्हापुरी थाळी? मस्तच आहे ना? तर भेटूया आपण अशीच चमचमीत रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन. थँक्स फॉर युअर टाइम अँड बाय बाय.